सुरुवात कशी झाली त्रासाची? काय काय होतं तुम्हाला? पहिले काय असं आधी थोडं दुखायला लागलं एक्स्ट्रा डॉक्टर कॅन्सर वगैरे म्हणजे गुडघ्याचा त्रास आहे असं सांगितलं तुम्हाला, बाकी दुसरा काही त्रास नाही असं सांगितलं. पण आता ऍक्च्युली काय होतं, थोडंसं निदान चुकीचं झालं होतं. म्हणजे ट्रीटमेंट गुडघ्याच्या बाजूनेच चालू होती. प्रॉब्लेम गुडघ्याचा नाहीच आहे. आपल्याला माहित नाही. तुम्हाला माहित नव्हतं. आता चालताना तुम्हाला तोल जातोय तुमचा, चालताना पण चालता पण येत नाहीये. तर मेन आता कसं आहे की सगळ्यात गोष्ट कशी महत्वाची असते की कुठलीही ट्रीटमेंट घेताना आपलं निदान होणं 50% काम आहे. निदान नाही झालं आणि दुसरीच ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला काही फरक पडणार नाही. बरोबर आहे. तर आता काय झालं ते सांगतो. हा जर बघितला तुम्ही MRI, तर ह्या MRI मध्ये काय झालं, हा मेंदूचा खालचा भाग आहे तुमचा. इथून मज्जारज्जू चालू होतो छोट्या मेंदूपासून. तर आता तुम्ही बघत असाल की हा मज्जारज्जू आहे ब्लॅक कलरचा, काळ्या कलरचा, दोन्ही बाजूला पांढरी पाणी आहे. तर याला काय म्हणतात, CSF, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. आपल्याला सगळीकडे असा काळा मनका दिसला पाहिजे आणि पांढरं पाणी दिसलं पाहिजे. पण तुम्ही जर इथं बघितलं तर इथं कुठंच पाणी नाही दिसणार तुम्हाला एवढ्या भागात. काय झालंय की हे सगळ्या इथं जे लिगामेंट आहे ते वाढलेले आहे आणि हे काय झालंय, दोन्ही बाजूंनी मज्जारज्जूला काय केलंय, प्रेस करून टाकलं. तर या गोष्टीला काय म्हणतात, सर्वायकल मायलोपॅथी. सर्वायकल मायलोपॅथी म्हणजे तिथून सगळे चालण्याचे वगैरे सेंटर आणि पॉवरचे सेंटर येतात. आता चोकअप झाल्यामुळे काय झालंय की सप्लायच खाली येत नाही. सप्लाय खाली येत नाही, त्याच्यामुळे त्यांना ते चालता येत नाही. तर याला म्हणतात गेट अटॅक्झिया. म्हणजे मानेच्या मणक्यात शिर चोकअप झाली आणि त्याच्यामुळे त्यांना चालणं कमी होत आहे, ताकद नाही राहिली पायाची, हातापायाची ताकद आता, आणि चालताना तोल जातोय, चप्पल सटकते, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळेच आहेत. त्याला म्हणतात गेट अटॅक्झिया. मानेत शिर चोकअप झाल्यामुळे त्याला सर्वायकल मायलोपॅथी झाली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना एका लाईन मध्ये सरळ चालता येत नाही.